नमस्कार मैत्रिणींनो, आज आपला आहे सँडविचचा बेत. त्याचीच आपण तयारी करून घेतो. बटाटे साल काढून स्वच्छ कापून घेतलेत आपण आणि हिरवी मिरचीचं वाटण करणार आहे, लसूण आणि आलं घालून. तसं तर आपण उकडून पण बटाट्याची भाजी करू शकतो, पण अशी केल्याने जास्त छान होते. आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट वाटून घेऊया. पेस्ट थोडी जास्तच करणार आहोत आपण, आपल्याला चटणीसाठी सुद्धा लागणार आहे ना म्हणून. आता आपण फोडणीची तयारी करूया. तेल घालून घेऊया. फोडणीमध्ये जिरेच घालायचे, मोहरी नाही घालायची सँडविचच्या भाजीला. आपण वाटण केलेली पेस्ट घालून घेऊया. तेलावर छान परतून घेऊया पेस्ट. आता आपण कापून घेतलेले बटाटे घालूया. हिरवी मिरचीत बटाटे चांगले फ्राय करून घेऊया. आता चवीपुरते मीठ घालून घेऊया. थोडंसं पाणी घालणार आहोत या बटाट्याच्या भाजीसाठी शिजण्यासाठी, आणि ताटावर पण थोडं पाणी ठेवूया. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि थोडंसं आलं लसूण तर आधी ऑलरेडी होतंच, मीठ वाटून घेऊया. तुम्हाला आता मी टिप्स सांगणार आहे मैत्रिणींनो. आपण जेव्हा सँडविचची चटणी वगैरे करतो ना, तर ब्रेड ओला होतो चटणी लावल्यामुळे. असे घातल्याने, आपण ब्रेड घातल्याने सँडविचची चटणी छान होते व मस्त चिटकत पण नाही ब्रेडला चटणी. आता बटाट्याची भाजी बघूया. पाणी आटत आलंय भाजीतलं. शिजत पण आली बऱ्यापैकी बटाट्याची भाजी. पाणी पूर्ण त्यातलं सुकून गेलं की आपण बटाटे चांगले मॅश करून घेऊया. बघू शकता तुम्ही, कलत्याच्या साहाय्यानेच आपल्याला मॅश करून घ्यायची बटाट्याची भाजी. आता आपण सर्व भाज्यांची कटिंग करून घेऊया. आपण काकडी, टोमॅटो आणि कांदा घेणार आहोत. एकदम छान बारीक एकसारखे स्लाइस करून घ्यायचे आपल्याला सर्वांचे. आता आपली तयारी झालेली आहे. बटर घेतलंय आपण, ब्रेड घेतलाय, बटाट्याची भाजी आणि चटणी आणि सलाड आपलं तयार आहे, आणि टोस्टर. मैत्रिणींनो, टोस्टरमध्ये आपण गॅसवर भाजणार आहे. आपण आता बटर लावून घेते. चटणी लावून घेऊया. पूर्ण सगळ्या साईडने चटणी लागेल अशा पद्धतीने लावून घेऊया. चाट मसाला घालून घेऊया. चाट मसाल्याने पण एकदम छान होतात सँडविच. बटाट्याची भाजी आपण ब्रेडवर स्प्रेड करून घेऊया. आता काकडीची लेयर लावून घेणार आहेत. कांदा पण लावून घेऊया. टोमॅटो. तुम्हाला आणखीन काही भाज्या ऍड करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता. वरून पण आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. आता आपण या टोस्टरला गॅस पेटवून घेऊ. टोस्टरला बटर लावून घ्यायचं, म्हणजे आपलं सँडविच चिकटणार नाही. दोन्ही साईडने एकदम छान बटर लावून घ्यायचं. इलेक्ट्रिक टोस्टरवर सँडविच छान होतात, पण याच्यामध्ये आणखीनच मस्त होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो.
गॅसवर भाजल्याची टेस्ट एकदम भारी लागते. दोन्ही साईडने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या दोन्ही साईडने छान टोस्ट झालंय सँडविच. आपण काढून घेऊया. बघा किती छान सगळ्या साईडने एकदम मस्त लाल टोस्ट झालाय. तुम्ही बघू शकता. आता आपण चीज टाकून घेऊया. सँडविचच्या आतून चीज टाकल्याने एकदम छान मेल्ट होतं ते गरम असताना चीज. आता कट करून घेते. छान कट करून आपण सॉस बरोबर आणि चटणी बरोबर सँडविच खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारचं सँडविच तुम्हाला नक्की आवडेल. आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू मैत्रिणींनो.